भिवंडी स्थित शेलार गांव श्री हनुमान मंदिर में हर वर्ष की तरह इस वर्ष भी आज दिनांक 30 मई 2026 को श्री सत्यनारायण की महापूजा का भव्य आयोजन देवयानी मंडप डेकोरेटर के प्रोपराइटर व श्री हनुमान मंदिर कमेटी अध्यक्ष श्री आकाश संतोष भोईर तथा श्री हनुमान मंदिर के सर्व संचालक व शेलार गांव के ग्रामस्थ मंडलों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर श्री हनुमान जी की महाअभिषेक, महापूजा, महाआरती, सत्यनारायण की महापूजा, भजन, हरि पाठ, कीर्तन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर भारी संख्या में अनेकों मान्यवर व शेलार गांव परिसर के ग्रामस्थ मंडल, महिला व पुरुषों ने उपस्थित होकर श्री हनुमान जी की दर्शन कर श्री सत्यनारायण महापूजे का लाभ लिया। तो वहीं श्री हनुमान जी व सत्यनारायण की महापूजे की दर्शन के लिए आए हुए सभी भाविक भक्तों को मंदिर कमेटी अध्यक्ष श्री आकाश संतोष भोईर के साथ साथ अनेकों मान्यवरों ने शुभकामनाएं दी। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। आमच्या शेलार गावाची परंपरा आहे की दरवर्षी वर्षाअखेरीस आमच्या मंदिरामध्ये सत्यनारायणाची पूजा घातली जाते। तर या वर्षी पण त्याप्रमाणे
आम्ही सत्यनारायण पूजेचं आयोजन आज शनिवार दिनांक 30 मे 2026 रोजी केलं आहे. सदर पूजेसाठी आम्ही यावर्षी आमच्या तालुक्यातील जे नवीन उद्योगिक म्हणजे आता नव्याने युवा कीर्तनकार तयार होत आहेत त्यांना संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्या अंतर्गत आम्ही वडूनवगरच्या भूमिताई पाटील यांना आज कीर्तन करण्यासाठी आमंत्रित केलं आहे. दरवर्षी आमच्या मंदिरामध्ये ही सत्यनारायणाची पूजा आयोजित केली जाते. सदर पूजेमध्ये आम्ही वेगवेगळं सजावटीचा प्रकार केला जातं. त्या निमित्ताने यावर्षी आम्ही आमच्या गावातर्फे आंबा महोत्सव सजावट केलेली आहे आणि ही सजावट करण्यासाठी आमच्या गावातील तरुणांनी खूप मोठ्या प्रमाणे परिश्रम घेतले आणि त्यांनी हे आंबे उपलब्ध करून ही सजावट केलेली आहे. तसेच दरवर्षी आमच्या या गावामध्ये सत्यनारायणाच्या पूजेनिमित्त दिवसभराचे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याप्रमाणे यावर्षी देखील आम्ही थोडीशी पद्धत बदली करून सत्यनारायणाची महापूजा ही सकाळी घातली. दुपारपासून भजन, हरिपाठ, कीर्तन आणि परत रात्रीचं भजन असे कार्यक्रम आम्ही आयोजित केले आहेत. तरी पण आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आपले आभार मानतो की आपण इथे येऊन आम्हाला जे संपूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये प्रसारित करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल आम्ही आपले आभार मानतो. धन्यवाद. प्रथम सर्व शेलार गावातील वासियांना आजच्या शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. गेल्या अनेक वर्षाची आमची परंपरा आहे आणि दरवर्षी पावसाला सुरू होण्यापूर्वी ही पूजा सत्यनारायणाची पूजा आयोजित केली जाते. यामागे एक प्रामाणिक उद्देश असावा का शेतीची कामं जी सुरू होतात त्यापूर्वी सत्यनारायणाची पूजा आणि एक आमची गावची साथ असते. सर्वांची शेतकऱ्यांना चांगला यशस्वी व्हावे, शेती चांगली व्हावी, उत्पन्न चांगला व्हावे हा त्यामागचा एक उद्देश असावा आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील एक चांगल्या पद्धतीने उत्साहाच्या वातावरणामध्ये ही सत्यनारायणाची पूजा होत आहे. खूप गर्दी आहे, सकाळपासून भाविक येत आहेत आणि यावर्षी मला वाटतं प्रथमच कीर्तन आम्ही सत्यनारायणाच्या पूजेला ठेवण्यात आलेले एक चांगला पायंदा ठेवण्यात आले. हरिपाठ, भजन, कीर्तन आम्ही ज्यावेळी लहान होतो त्यावेळी सत्यनारायणाच्या पूजेविषयी त्यावेळी पडद्यावर पिक्चर असायचा आणि पूर्ण गाव तो पिक्चर बघण्यासाठी असायचा. परंतु कालांतरात ते बदल होऊन आता आम्ही यावर्षीपासून कीर्तन आयोजित केलेलं भजन ठेवलेलं आहे आणि या वर्षीप्रमाणे पुढे यापेक्षाही चांगल्या पद्धतीने होईल अशी अपेक्षा आहे आणि चांगला काम कमिटी जे हनुमान मंदिर कमिटी गावातील सर्व भाविक पुढारी हे करत आहेत आणि यावर्षी एक आंबा महोत्सव असा एक इथे शोभा केलेला आहे, सजवलेला आहे आणि खरोखर खूप चांगला वाटतो आणि या शेलार गावाचा आदर्श बरेच गावांनी घेतलेला आहे. दर कोणताही कार्यक्रम असतो त्या कार्यक्रम मंदिरामध्ये त्या शेलारकडली जी आमची तरुण मंडळी आहे चांगली सुशोभीकरण करत असतात, सजावट करत असतात. एवढ्यात तुझं थांबतो. एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू
एवढा प्रभावे ते संपुष्णे राहावे होय भक्ती किरा तैसा मुरवी धरावी एवढा जगदानी मागे तुळशीदार पाणी
एवढा प्रभावे ते संपुष्टे राहावे होय भक्ती किरा तैसा मुरली धरावी एवढा जगदानी मागे तुळशीदार पाणी किरा तैसा मुरली धरावी आला नवंपा तुका म्हणे झाला सुपा होय भक्ती किना तैसा पुरवी धरावी इच्छा विठ्ठल महायोग पीठे तटी मनस्या वरकुंडली काय धातू मुनिचे समागत गीतं समानंद परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंगा करुणाता Thank you.
तुझ्या चरणी नमनगा मग दिसत अस परम विख्यात दुधान ब्रह्मयाचा सुतू नारद दान नामती सुषू तुझ्या चरणी नमनगा जे धर्म जितविला जीवनी संभाजी दान लावाणी साहो तनला दयाची आकुळी दया छत्रपतीच्या चरण समाई शासंगन मान करी तसो विठ्ठल एवढा प्रभू भावे तिने संपुष्टी राहावे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपीला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा असा की आज आपल्या या शेलर गावामध्ये संपूर्ण ग्रामस्थांनी ही सत्यनारायणाची पूजा आयोजित केलेली आहे आणि त्याबद्दल हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन आज मला ही कीर्तनाची सेवा उपलब्ध झाली त्याबद्दल मी संपूर्ण ग्रामस्थांचे आभार मानते. तसेच माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त पारायण सौभाग्यवती वनिताताई प्रकाश पाटील व प्रकाश पांडुरंग पाटील यांच्या गुरुकृपेने तसेच माझ्या आई वडिलांच्या कृपाशीर्वादाने तसेच तुम्हा श्रोतोवर्गांच्या माझ्यापेक्षा ज्ञानाने माझ्यापेक्षा मानाने माझ्यापेक्षा वयाने मोठे असणाऱ्या प्रत्येकाच्या चरणी एकदा नतमस्तक होऊन माझ्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबारायांचा चार चरणाचा भावपर भक्तीपर प्रकरणाचा अभंग आज या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्म्याचे ऐश्वर्याचं व्यापकतेचं आणि महानतेचं वर्णन करतात. एवढा मोठा परमेश्वर आहे की जो शब्दाने देखील सांगता येत नाही एवढा प्रभू भावे परंतु आपल्या भक्ताच्या भावापेक्षा किती छोटा होतो तर ते संपुष्टी राहावे. ज्याप्रमाणे आपण त्याची भक्ती करू त्याप्रमाणे देव आपल्या मनातील इच्छा पूर्ण करतो. होय भक्ती केला पैसा आणि पूर्वी धरावी ते इच्छा. एवढा मोठा परमेश्वर आहे एवढा जगदानी परंतु आपल्या भक्ताकडे काय मागतो तर मागे तुळशी दळ पाणी. शेवटी तुकोबारायांनी सांगितलं की माझा देव पुंडलिकाकरिता आला पुंडलिकाच्या नावाकरिता आला परंतु सगळ्या जगाला सोपा झाला आला नावा रूपा आणि तुका म्हणे झाला रूपा विठ्ठल. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय एवढा म्हणजे नेमकी केवढा जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्म्याच्या ऐश्वर्याचं व्यापकतेचं आणि महानतेचं वर्णन करतात परंतु ते वर्णन माझ्याच्याने होत नाही असं स्वतः सांगतात. अरे देवा अरे पांडुरंगा तू कसा आहे किती मोठा आहे कारण जो 24 तास तुझ्या बरोबर होता एकत्र जेवढे एका पलंगावर झोपले एका क्षणाचाही वियोग तुला सहन झाला नाही. अशा नववीच्या भक्तींपैकी ज्याने तुझी सत्य भक्ती केली तो सत्य पण अर्जुन
सारी तयारी वगैरे करून आल्या बरोबर. पण आता लक्षात घ्या, तुमचा नवरा काहीतरी कामानिमित्त बिचारा तो बाहेर गेला. आता बाहेर गेला, थकून मागून तो घरी आला की घरी आल्यानंतर तुम्ही काय करायचं? एक ग्लास वर त्याला पाणी द्यायचं. पाणी दिला, पुन्हा किचन मध्ये जायचं आणि एकदम कडक स्पेशल चहा द्यायचा. बस, तुमचा नवरा तुमच्यावर खुश. आणखी काय तुम्ही एवढं जरी केलं ना तरी तुमचा नवरा तुमच्यावर खुश होणार. आता तुम्ही लक्षात ठेवा, तुमच्या बायका आज एवढ्या नटून थकून आले, नवीन साडी काय, तयारी काय, फाउंडेशन टिकली, सगळं काही करून आले. इथं नाही आता, घरी गेल्यानंतर तुमची बायकोने एखादी नवीन साडी घातली, बिचारीने तयारी केली की तुम्ही म्हणायचं, वा काय सुंदर दिसते माझी बायको. इथं नका म्हणा, घरी गेल्यावर ट्राय करा. नाही ते इथंच म्हणत बघा, वा काय सुंदर दिसते माझी बायको. अहो एवढं जरी म्हटलं ना तरी तुमची बायको तुमच्यावर खुश होणार. आणि याला तर म्हणतात सुखी आणि आनंदीमय संसार. आणि संसारामध्ये आणखी काय आहे? अहो तुम्हाला कुत्र माहिती का? कुत्र आणि आई माहिती का? आई म्हणजे काही काही माहिती सुद्धा नसेल की आपण आपल्या कुत्र्याला किती द्या, काहीही द्या, पण एक दिवस तुमचा कुत्रा तुम्हाला चावल्याशिवाय राहणार. आणि आपल्या आईने आपल्याला कितीही मारू द्या, कितीही शिव्या देऊ द्या, पण आपली आई आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार. बरं झालं तुम्ही तर तुम्हाला लिडरशिप माहिती का? लिडरशिप माहिती का? गोपीला नाही म्हणत झाला. हा, लिडरशिप माहिती आहे. दोघांच्या भांडणीमध्ये पोलीस एकाला घेऊन गेले. आता घेऊन गेल्यानंतर पहिल्या लिडरने तिला फोन आला. म्हटलं साहेब त्याला सोडून द्या, तो माझा मित्र आहे. साहेबांनी सांगितलं, अरे पण त्याने गुन्हा केलाय. दुसरा लीडर मोठा, त्याच्यापेक्षाही मोठा. आता तो होता 10वी नापास. त्यांना फक्त इंग्लिश मध्ये 3 शब्द यायचे, यस, नो आणि वन्स मोर. आता ह्याने कोणाला फोन केला? पियाला फोन केला. केला वरून सांगितलं, साहेब तो माझा जवळचा आहे, त्याला म्हटलं सोडून द्या. आता पियाला राग आला, याला अटक केले, याने गुन्हा केलाय, तो याचे मित्र आम्हाला सांगत याला सोड. त्या पोलिसाला राग आला. रागाच्या भरामध्ये त्याने सांगितलं, नॉनसेन्स. आता याला काही इंग्लिश येत नव्हती. हा साहेबाला म्हणतो, साहेब वन्स मोर. काही काही लोक काय म्हणतील याचा सुद्धा भरोसा राहिला नाही. पण तुकोबा नाही म्हणतात, एवढा प्रभू भावे ते संपुष्टी राहावे. अर्जुनाला हजारो डोळे दिले तरी देखील भगवान त्याचा विश्वरूप पाहू शकला नाही. परंतु तो देव माझ्या जनावरीच्या भावाकरिता, भक्तीकरिता किती मोठा झाला. तर आमची जनावरीचा किती मोठा अधिकार होता. झाड लोटकरी येतरी केळ भरी चक्र